सद्गुणा जय 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 घरना परात्परा कल्ले सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्त जन ताराया तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पाला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवता तुझ समर्थनिचे जंगमाने स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझ लागे आधी मदर कोटी पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांचा इतर कचांचे रे शास्त्रांचे नाव रे विष्णू शंकर एक रे कुंठित झाले सर्व सर्व मी केवळ अल्पमती करू केवली आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दूढ ठेविला चरणी माता रक्षावे मत समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इथे की प्रार्थना अनविजय आपल्या मना कृपा समुद्री आमिना आश्रय दे जय सर्व पापतापान दैन्य सर्व जाण निर्सोन इलोक शोक दोन पुरलाक साधन करावे दुस्तर हा भव सागर याचे पाप पेले तीर तो नाम चरणी साचर प्राप्त हो महिला ते आशा मनुष्या तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली न बाध तुझ्या कृपेने किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान ती मिळणे सोन्याने कृदय पकटपे शांतीमणी सदा उसवरत हा विमान सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहुधोके निर्सो तुझ्या भजनी चित्त सौरथाची विषयाची नसो वास नाही म्हणायचे सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते नेहा सुगम दुर्गम म्हणतात व्यवहारी वर्तता न पडो प्रांतीची तांगी नाही यावे सत्य त्या सत्य विजय सर्व आप्त वर्गाचे पोषण न्यावर लावण इतके द्यावे कृपा करून समर्था असोन या संसाराचा प्राशंत हो नामामृत परपंच आणि परमार्थ तेने सुगम लागे करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाईची वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपण एक माळ श्री स्वामी समर्थ जप घेणार आहोत थांब जपाची माळ घेऊ दे थांब 5 मिनिटं जप माळ आणू दे पहिल्यांदा आपण स्वामी स्तवन घ्यायचंय परत एक माळ स्वामी समर्थाचा जप घ्यायचाय आपल्याला कर चालू श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अथाश्रत सप्तमी झाली परवाच्या दिवशी. आपण सूर्य मंत्र घेऊया. ओम ह्रीं गृणी सूर्यादित्य श्री. ओम ह्रीं गृणी सूर्यादित्य श्री. 11 वेळा घेऊया आपण. ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्य श्री. 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 हा सूर्य मंत्र झाला. रविवारी आपण सूर्याला अर्घ्य देऊन हळदी कुंकू अर्पण करून एक फूल अक्षदा अर्पण करून आपण दर रविवारी तांब्यामध्ये असं सूर्याला अर्घ्य देऊन हा मंत्र आपण जास्त पठण केल्याने सूर्य देवाचे आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतात. नित्य नियमाने रोज तुम्ही देवपूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्य दिलं तर तुमच्या आयुष्यातील बरेचसे संकट सूर्यदेव कमी करतात. त्याच्यानंतर आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे आपण दत्त महाराजांचा ब्रीज मंत्र 21 वेळा घेऊया. दत्त महाराजांचा ब्रीज मंत्र असा आहे. ओम द्राम चिरंजीवने नमः. 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 हा झाला दत्त महाराजांचा बीज मंत्र. ओम द्राम चिरंजीवने नमः. याच्यानंतर आपण घेऊया श्री विष्णूचा मंत्र घेऊया. तो आपण जे सेवेकरी आहेत, ज्या महिला बंधू भगिनी आहेत, जे एकादशीचं व्रत करत नाहीत, त्यांनी जर एक माळ विष्णूचा मंत्र एकादशीच्या दिवशी जर हा म्हटला तर तुम्हाला एकादशी केल्याचं फळ पुण्य मिळत. बघा, मग मंत्र असा आहे. टीचर सांगते फोन मी गावाला जाणार नाश्ता टेस्ट घेऊन घरी सोड इथं सांगते. तुझा आवाज येत नाही कोमल. माईक चालू केल्यावर हा, आवाज एकच येणार. मिनिट. अं, श्री विष्णूचा मंत्र. श्री वस्यम धारेम वक्षे माला षडाक्षरम. एकादशीच्या दिवशी म्हणायचा आहे. श्री वस्यम धारेम वक्षे माला षडाक्षरम. श्री वस्यम धारेम वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर पेज नंबर 35 वर आहे हा मंत्र. श्री वस्यम धारम वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. श्री वस्यम धार्यम 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 वक्षे मुक्ता माला षडाक्षरम. ज्याच्यानंतर आपण घेऊया मंत्र विभागामधलं आपण गायत्री मंत्र घेऊया. काय सर्वांना येतोय गायत्री मंत्र? ताई तुम्ही म्हणू लागा आमच्या सोबत. हो हो लीना हो ताई. हो हो हो
ॐ ॐ भूर्भुवः स्वः भूर्भुवस्वः भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं तस्योन्तुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो भर्गो देवस्य देवस्य धीमहि धीमहि धियो धियो यो यो न नः प्रचोदयात्. ठीक आहे. याच्यानंतर आपण शाबरी मंत्र घेऊया. शाबरी मंत्र असा आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. या मंत्राच्या पठणानं ज्या वाईट शक्ती आहेत त्या तुमच्या आसपास येणार नाहीत आणि तुम्ही वाईट गोष्टी जास्त वेळ अडकून राहणार नाहीत. असा हा शाबरी मंत्र आहे. संकटातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही रस्त्याने येताना जाताना जर हा मंत्र मुलांनी जर म्हटला तर त्यांचा प्रवास देखील सुखकर होऊ शकतो. आणि महिला भगिनींनी पण हा जर मंत्र प्रवासात केला तर त्यांचा प्रवास अत्यंत सुरक्षित असा होऊ शकतो. शाबरी मंत्र असा आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आपण 11 वेळा घेऊया. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. 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 याच्यानंतर आपण कालभैरवाष्टक घेऊ. कालभैरवाष्टक नाही 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 कालभैरवाष्टक स्तोत्र. ध्यान. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमो पार्वतीपते शिव हर हर महादेव शंभो. श्री कालभैरव अष्टक स्तोत्र. ओम दिव्यराज सेव्यमान राजसेव्यमान पावनादि पंकजं व्यालयज्ञ सूत्र बिंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठनिस्थितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमञ्जुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्क नीलकंठ पाशदण्ड पाणिनादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं विनिकमननो न हेम किङ्किणीलसङ्कटि काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभो स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभामि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदण्डमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्म पद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातल नष्ट पापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमादिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभो नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरम् ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयान्ति कालभैरवान् नृसन्धिं ध्रुवम् इति श्रीमतशङ्कराचार्य विरचित श्रीकालभैरवाष्टक सम्पूर्णम् याच्या नंतर आपण मारुती स्तोत्र घेऊ. मारुती स्तोत्र म्हणू आपण. थांब थांब, मारुती स्तोत्र. थोडा वेळ बेटा, थोडा वेळ. खास करून आपण शनिवारी आणि मंगळवारी हे स्तोत्र मारुतीच्या मंदिरात दिवा लावून म्हणू शकतो. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या दिव्या वाती पंथी म्हणजे मातीचे पंथीमध्ये तुम्ही तेल टाकून त्याच्यात पाहून तुमची जी इच्छा आहे ती बोलून तुम्ही जर मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन मारुती स्तोत्र म्हणलं तर तुमची ती इच्छा पूर्ण होते. बघा, हे आहे मारुती स्तोत्र. मी घेते. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी सुखहारी दूत वैष्णव गायकादिनानाथा हरिरूपा सुंदर जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराणतना पुण्यवंता पुण्यशीला पावना पारितोषिका ध्वजांगे उचली बाहो आविषे लोटला पुढे काळाग्री काळमुद्राग्री देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेलो आवळे दंत पंकती नेत्रागी चालिल्या ज्वाळा मुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिली माता करटी कुंडले बरी स्वर्णकटी कासोटी घंटा किंकिरी नकारा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविदुलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारखा द्रोण्य क्रोध उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना तसे अणुपासूनी ब्रह्मांड एवढा होत जसे ते तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकटे ब्रह्मांड बेहोती वेडे वज्र पुष्प करू शके तयासी तुळना केसी ब्रह्मांडी पाहता नसे आरत देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढिले भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशु उद्रे पशुवृद्धी पौत्र पौत्र समग्र ही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरला शोकी लाभली शोभली बरी दृढ देह संदेह निसंदेह संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्र गणो कपी कुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास कृत संकट निरसन श्री मारुती स्तोत्रम संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.
ह्याच्यानंतर आपण रामरक्षा घेऊया. रामरक्षाची ओवी आपल्याला 9व्या ओवीपर्यंतच घ्यायचंय. बघा, लहान मुलांचा जो वाढदिवस आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे की ज्या दिवशी मुलांचा वाढदिवस असतो त्या दिवशी अ, अ, सकाळी लवकर उठून त्या मुलांचं आंघोळ त्यांना पंचगव्य यांनी घालावी. त्याच्यानंतर असं आहे की त्यांचं औक्षण करावं. औक्षण केल्यानंतर जे गरजू मुलं आहेत, गरजू लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी दान करू शकतात. मग ते कपडे कपडे देऊ शकता किंवा खाऊ वगैरे देऊ शकता. आणि वाढदिवस करत असताना तुम्हाला साधा आपण खव्याचा केक आणू शकतो. कॅन्डल वगैरे तुम्हाला लावायची नाहीये. आणि रामरक्षाची पहिली ओवी ते 9व्या ओवीपर्यंत तांदूळ डोक्यापासून ते पायापर्यंत टाकायचंय. एकीने रामरक्षाचं स्तोत्र म्हणायचंय. आणि ओवी म्हणताना जे अक्षता असतात त्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत टाकायच्या. मग त्याने काय होतं, प्रभू म्हणजे मुलांचं संरक्षण होतं आणि त्यांच्या आयुष्यात ते पुढे जाण्यासाठी यशस्वी होतात. अं, वाढदिवस करत असताना अजिबात, आणि हा केक कापताना ते अन्न असल्यामुळे त्याच्यावर आपण शस्त्राने वार नाही करायचा आहे. आपण चाकूने आपल्याला केक कट करायचा नाहीये. एकतर आपण खव्याचा केक आणू शकतो किंवा घरी आपण बनवू शकतो. ठीक आहे. आणि म्हणजे तो नॉनव्हेजचा नसायला पाहिजे. हे येईलच सगळ्यांच्या लक्षात. आणि तो कशाने कट करायचा आहे आपल्याला, एक चमच्याने साधा कट मारायचा आहे आपल्याला. म्हणजे त्याच्यावर तो अन्न असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला शस्त्रांनी प्रहार करायचा नाहीये. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपण लक्षात ठेवून केलं तर मुलांच्या भविष्यासाठी यशस्वी मार्गक्रमण होऊ शकतं. असं आहे. याच्यानंतर मी सांगेल, एक व्हिडिओ बनवेल मी एक बालसंस्कार घेताना की वाढदिवस कसा साजरा करायचा याच्यावर पण मी पूर्ण माहिती देईल बालसंस्कार वर्गामध्ये. ठीक आहे. सेवा श्री राम प्रभू रामचंद्राची श्री राम रक्षा स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टभ छंद सीता शक्ती श्री मद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे श्री राम राम रक्षा स्तोत्र जपे जपे विनियोग विनियोजन अद ध्यानम ध्यायेन ध्याते जानबाहु दाजानबाहुं धृतशरधनुषं पद्मफलासनं पीतं वासवसानं वासवसानं नवकमलधरं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूढ सीताम्बकमलनिललोचनं नीरधारं नानालङ्कारयुक्तं अलङ्कारयुक्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं चरितं रघुनाथस्य रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्तं श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीर्तून धनुर्बाणी पाणी नक्तं चरातनं स्वलीलया जगत्रातु माविभुजं मम विभुं राम रक्षा पठेत् प्राज्ञं पापाग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु दशरथात्मजा बालं दशरात्मजां कौशल्ये दशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति ग्रानं प्राणं पातु पातु मखत्राता मखत्राता कंसौ सौमित्रे वत्सलं त्रिवत्सलं जिह्वा जिह्वादित्यानिधि पातु कण्ठभरदवन्दितं स्कन्दो दिव्याद्यो स्कन्दोदीर्घायुधं पातु पातु भुजो जो भग्नेशका अग्नेशकामुकम् करो सीतापतिः पातु सीतापती पातु हृदय जामदग्निजजितं मध्यं पातु खरध्वंसी नाभि जामवदाश्रय सुग्रीवेशे कटी पातु सुक्तिमेते हणिमत प्रभु उरुरुकम पातु रक्ष कुल विनाशकृत जानुनील कृत पातु जडे ये दश कांतक मुखांतक पादो विभीषणाश्रित पादो रामोऽखिलो वपु इति श्री
अच्छा ते बुधकौतुक नाही काय. विरचित श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. आपल्याला काय करायचंय, द्यायचं. 9व्या ओवीपर्यंत घ्यायचंय ताई. हा, येता राम म्हणजे 9व्या ओवीपर्यंत घ्यायचंय, 10व्या ओवीपासून आपल्याला घ्यायचं नाहीये. हा हा हा. 9व्या ओवीपर्यंतच घ्यायचंय आपल्याला बालसंस्कार मध्ये. श्री गणपती स्तोत्र. गण गणपती ही बुद्धीची देवता आहे. मुलांनी जर जे अभ्यास करतायत ते मुलं, त्यांनी जर गणपती स्तोत्र जर रोज नित्य पठण केलं, तर त्यांनी केलेला अभ्यास आणि परीक्षेला जाताना जर गणपती स्तोत्र म्हटलं, प्रज्ञविवर्धन स्तोत्र आणि गणपती स्तोत्र जर परीक्षेला जाताना 21 किंवा 11 आवर्तन जर घेतली, तर परीक्षेत म्हणजे जो अभ्यास केलाय तो आठवतो आणि पेपर सोपा जातो. श्री गणपती स्तोत्र. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा प्रणम्य शिरसा देव देवो गौरी गौरी पुत्र पुत्रं विनायकम् विनायकं भक्तवासं स्मरे नित्यायु कामार्थ सिद्धे प्रथम वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं तृतीय कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्भुजं लम्बोदरं पंचमं च षष्ठमेव च सप्तमय विघ्नराजेन्द्र धूमवर्णं तथाष्टकं नवलभालचन्द्रं च दशमतु विनायकम् एकादश गणपती द्वादश तु गजानन द्वादशैताना तानि नमामि त्रिसंध्याये पठेन्नर न च विघ्नं भयेतस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गतिम्. जपेत गणपती स्तोत्र षडर्भी मासे फलज लभेत स्तवस्तरेण सिद्धेच्च लभते नात्र संशय अष्टभय ब्राह्मणेच्च लिखित्वा ये समर्पेत तस्य विद्यादि भवेत्तस्वा गणेशस्य प्रसाद इति श्री नारद पुराणे संकटनाशन श्री गणेश स्तोत्र संपूर्णम. आता तू म्हण बरं पाही. एक प्रज्ञा मिनिट हा, आता पाही म्हण. म्हण. प्रार्थना प्रणम्य घेऊ ताई, शिरसा म्हणजे देवो. आता 4 मिनिट आहेत ना, प्रार्थना हा? घेऊ का? काय? एक मिनिट हा, चार ही म्हणते, मिनिट ही संपायला म्हणते. मीटिंग, 4 मिनिट आहेत ना. हो, ही म्हणते. एकदं द्वितीयं तृतीयं कृष्णपिङ्गं गजवक्त्रं चतुर्थं गजवक्त्रम लंबोदरं पंचमं षष्ठं कटमेव च म्हण पूर्ण म्हणायचं. धूमवर्णम तथाष्टकम दशम एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरो प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गती. जपे गणपती जपेत गणपती स्तोत्र षडविषाये फल जपेत सौवस्त्रेण सिद्धेच लभते नात्र संशय अष्टभ्यो अष्टभयो ब्राह्मणे ब्राह्मणेच्च वेश्च म्हण विद्याये सुरत म्हण. समर्पयेत तस्य विद्या तस्य विद्या भवेत् सा गणेशस्य गणेशस्य प्रसादत. प्रसाद इति श्री नारद पुराणे संकटनाशनम् गणपती स्तोत्रम् संपूर्णम्. हा. खूप छान, खूप छान. छान. अभिनंदन. खूप छान पाठांतर केलेलं आहे बाळा तू. हा, तिला खूप पूर्ण छान. येतं. आता मध्ये बरेच दिवस म्हटलं नाही ना. ठीक आहे ताई, 2 मिनिट राहिलाय, मी प्रार्थना घेते, हो प्रार्थना हो घेते. हो, चालेल चालेल. एकच मिनिट राहिलाय, पटकन. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा